त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं, त्यात अर्धा चमचा जिरे, एक तमालपत्र, 2 हिरवे विलायची म्हणजेच वेलदोडे, 4 लवंग, 2 मिरे आणि थोडासा दालचिनीचा तुकडा टाकून घेतला. आता हे तेलामध्ये एक अर्धा मिनिट परतून घेतलं. त्यानंतर त्याच्यात 8-10 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि 2 मोठे कांदे असे थोड्या मोठ्या फोडींमध्ये चिरून टाकून घेतले. आता हा कांदा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तर हे पहा, लो फ्लेमवरती परतून घेतल्यानंतर साधारण 5 मिनिटानंतर कांदा हा छान शिजलेला आहे आणि त्याला छान सोनेरी रंग आला आहे. आता याच्यात 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. अर्धा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं. त्यासोबतच थोडंसं आल्याचा किस टाकायचा आणि हे पुन्हा छान परतून घ्यायचं. आता हे परतून घेतल्यानंतर त्यात 2 मोठे टोमॅटो असे मोठ्या फोडींमध्ये चिरून टाकून घेतले. आता हे टोमॅटोसुद्धा या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचेत आणि थोडेसे शिजू द्यायचेत. टोमॅटो परतून झाले की त्यानंतर याच्यात 10 ते 12 काजू टाकून घ्यायचे किंवा मग हे काजू तुम्ही सेपरेट एखाद्या भांड्यात भिजवून त्याचे पेस्टसुद्धा इथे वापरू शकतात. आता हे टोमॅटो शिजतील इथपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. तर इथे मी लो फ्लेमवरती साधारण 5 मिनिटं हे छान शिजून घेते. आता हे शिजून थंड झालं आहे, त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढायचं. त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकून आपल्याला याची छान प्युरी बनवून घ्यायची आहे. आता ह्याच कढईमध्ये 1 ते 2 चमचे बटर घेतलं. बटरऐवजी आपण साजूक तूपसुद्धा वापरू शकतो. त्यात आपण जे मिक्सरमधून काढून घेतलेली प्युरी होती ते टाकायची आणि हे चांगलं एकजीव करायचं. आता मध्यम गॅसवरती ही प्युरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही थोडंसं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात. मी थोडं पाणी टाकून घेतलं आहे. त्यानंतर याच्यात 1 चमचा धने पावडर टाकून घेतली. त्यासोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडासा किचन किंग मसाला मी इथे टाकून घेतला आहे. हा मसाला आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो. मी इथे साधारण अर्धा चमचा एवढा किचन किंग मसाला टाकून घेतला. त्यासोबतच गरम मसालासुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकतात आणि एकजीव केल्यानंतर मध्यम गॅसवरती ही जी ग्रेव्ही आहे ही छान उकळून घ्यायची. आता ग्रेव्ही उकळते तोपर्यंत आपण कोफ्ते बनवून घेऊ. तर कोफ्ते बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात 4 ते 5 ब्रेडच्या स्लाईस घेतल्यात. या स्लाईस आपल्याला छान मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे आणि आपल्याला याचे ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे. तर हे पहा, मी इथे हा ब्रेडचा छान चुरा बनवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता यातला निम्मे चुरा आपल्याला कोफ्ते बनवण्यासाठी वापरायचा आहे आणि बाकी कोफ्त्यांना वरून लावण्यासाठी आपण वापरणार आहोत. तर आता कोफ्ते बनवण्यासाठी एका ताटात साधारण पाव कप भरेल एवढा बारीक चिरलेला गाजर घेतला आहे. तुम्ही किसूनही घेऊ शकता. पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची आणि साधारण अर्धा कप भरेल एवढी पत्ताकोबी घेतली आहे, ती सुद्धा अगदी बारीक चिरून घेतली आहे. तुम्ही हे सगळं किसूनही वापरू शकतात. आता याच्यात आलं लसूण ठेचून टाकून घेतले. त्यासोबतच उकडलेले बटाटे आपल्याला याच्यात टाकायचे. तर साधारण छोटे छोटे असे 4-5 बटाटे मी उकडून साल काढून घेतलं होतं. हे बटाटेसुद्धा तुम्ही किसून टाकू शकतात किंवा मग कुस्करून टाकले तरी चालेल. त्यानंतर याच्यात 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा हळद टाकून घेतली, 1 चमचा धने पावडर, चवीपुरता मीठ आणि ह्यासोबत चाट मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे. आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं. हे छान एकजीव झालं की त्यानंतर बाइंडिंगसाठी इथे मी बेसन पीठ वापरलं आहे. बेसन पिठाऐवजी आपल्याकडे जर कॉर्नफ्लोअर असेल तर ते इथे वापरा. माझ्याकडे कॉर्नफ्लोअर अवेलेबल नव्हतं म्हणून मी इथे बेसन पीठ वापरलं आहे. तर आता बेसन पीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं. हे पहा, आता हे छान एकजीव झालं आहे. ह्यानंतर याच्यात आपण जो ब्रेडचा चुरा करून घेतलेला होता तो टाकायचा. तर साधारण पाव कप भरेल एवढा हा ब्रेडचा चुरा आहे, तो आता ह्या मिश्रणात टाकला आणि हे पुन्हा छान एकजीव करायचं. तर अशा पद्धतीने इथे आपलं कोफ्त्यांसाठीचं मिश्रण तयार झालं आहे. आता आपण याचे कोफ्ते बनवून घेऊ. त्यासाठी आपल्याला हवे तेवढे छोटे किंवा मोठे आपण हे कोफ्ते बनवू शकतो. तर मी इथे गोल गोल ह्याचे छोटे छोटे कोफ्ते बनवून घेतलेत. कोफ्ते बनवल्यानंतर हे ब्रेड क्रम्समध्ये अशा पद्धतीने घोळून घ्यायचे. तर आता कोफ्ते तयार झालेत, हे तळून घेऊ. कोफ्ते तळण्यासाठी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करायचं. त्यानंतर तेलात मावतील एवढे कोफ्ते सोडायचे. तर तेलाची क्वांटिटी किती आहे यावरती कोफ्ते आपण किती तळू शकतो हे डिपेंड असेल. तर मी एका वेळी इथे 3 ते 4 कोफ्ते तळून घेते. सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची. हाय फ्लेमवरती हे कोफ्ते अर्धा मिनटं किंवा 1 मिनटं तळून घ्यायचे. त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती मग हे कोफ्ते पुन्हा 2-3 मिनटं तळू द्यायचे. तर हे पहा, अशा पद्धतीने इथे हे कोफ्ते छान तळून झालेले आहे. तर आता हे कोफ्ते मी बाजूला काढून घेते आणि ह्याच पद्धतीने सगळे उरलेले कोफ्ते सुद्धा तळून घेणार आहे.
आता इथे आपले कोफ्ते तयार आहेत. एका बाजूला आपली ग्रेव्हीसुद्धा छान उकळली आहे. आता हे कोफ्ते आपण सर्व करू. त्यासाठी एका प्लेटमध्ये 5 ते 6 कोफ्ते घेतले आणि त्यावरती ही मस्त गरमागरम ग्रेव्ही टाकायची. जेव्हा आपण जेवायला बसणार असू तेव्हा ऐन वेळेसच हे कोफ्ते सर्व करायचे. नाहीतर जर तुम्ही हे कोफ्ते ग्रेव्हीमध्ये आधीच टाकून ठेवले तर मग हे जे कोफ्ते आहेत ते सगळी ग्रेव्ही शोषून घेतील आणि थोडेसे मऊ पडतील. तर त्यापेक्षा ऐन जेवणाच्या वेळेस हे कोफ्ते सर्व करा. साठी इथे मी कुकरमध्ये 1 ते 1.5 मोठा चमचा तेल घेतलं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर यात अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. त्यासोबतच 2 तमालपत्र, त्यासोबतच थोडासा बारीक चिरलेला लसूण टाकला. यातच आता अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा किंवा मग डायरेक्ट मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेला कांदा टाकायचा आहे. इथे मी 1 मोठा कांदा मिक्सरमधनं छान बारीक वाटून घेतला होता, कच्चाच वाटायचा. आणि हा कांदा या तेलात मी आता छान परतून घेते. कांदा सोनेरी रंगावरती येईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा छान परतून झाला. आता याच्यात टोमॅटोची प्युरी टाकून घेतली. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरमधनं वाटून घेतले होते. कांदा आणि टोमॅटो तुम्ही इथे अगदी बारीक चिरूनसुद्धा वापरू शकतात. आता पुन्हा हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं. जोपर्यंत हे मिश्रण छान घट्ट होत नाही आणि याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे परतत असतानाच यात मी 8-10 कढीपत्त्याची पानं टाकली. आता हा जो मसाला आहे किंवा वाटण आहे हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर हे पहा, वाटण छान परतून झालं आहे. आता याच्यात थोडासा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा बॅडगी लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकला. ह्याचसोबतच तुमच्याकडे जर छोले मसाला अवेलेबल असेल तर इथे तुम्ही 1 चमचा छोले मसालासुद्धा वापरू शकतात. आता हे जे सुके मसाले आहेत हे टाकल्यानंतर पुन्हा हे वाटण छान परतून घेतलं. आता याच्यात भिजवून घेतलेले छोले टाकलेत. तर छोले रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते. आता हे भिजवून घेतलेले छोले साधारण 1 मोठी वाटी भरेल एवढे होते आणि वजनी म्हणाल तर हे 200 ग्रॅम भिजवून घेतलेले छोले होते. आता हे मसाल्यामध्ये छान परतून घेतले. त्यानंतर त्याच्यात आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी टाकायचं. गरम पाण्याचाच वापर करा, ह्यामुळे भाजीला तवंगही छान येतो आणि चवही छान लागते. तर आपल्या आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी आपण इथे टाकू शकतो. मी इथे 1.5 ग्लास गरम पाणी टाकून घेतलं. आता मी इथे पाणी टाकल्यानंतर चेक केलं, मला हे पाणी थोडं कमी वाटतं आहे. त्यामुळे मी पुन्हा थोडंसं पाणी इथे ॲड करते. कारण आता जेवढी कन्सिस्टन्सी दिसते तेवढी कन्सिस्टन्सी मला भाजी शिजल्यानंतर हवी आहे. त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं. तर आता हाय फ्लेमवरतीच आपण ही सगळी फोडणी करून घेतली. त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला ह्या भाजीच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आता 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची वाफ निघालेली आहे. कुकर थोडा थंड झाला आहे. कुकर उघडून पाहू. हे पहा, अतिशय छान भाजी इथे शिजलेली आहे. जर तुम्हाला ही भाजी थोडीशी पातळ वाटत असेल तर अजून तुम्ही गॅसवरती झाकण न लावता ही भाजी मंद गॅसवरती थोडीशी शिजवून घेऊ शकतात. आता वरून कोथिंबीर टाकली आणि आपल्या इथे छोले मसाला तयार झाला आहे. तर त्यासाठी तव्यावरती 2-3 चमचे तेल टाकलं. त्यात 2 कांदे उभे चिरून टाकले. कांदे थोडेसे परतून झाले. त्यानंतर त्यात 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो तो सुद्धा चांगला परतून घेतला. हे सगळं थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढलं. त्यामध्ये 5-6 काजू, भिजून घेतलेले काजू टाकले आणि हे चांगलं मिक्सरमधनं बारीक असं वाटून घेतलं. त्यानंतर भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं आणि त्यात ही जी कांद्याची पेस्ट बनवलेली होती ती टाकली. ही परतल्यानंतर त्याला थोडंसं तेल सुटायला लागलं की मग काही मसाले टाकायचे, जसं की हळद, लाल तिखट, धने पावडर. हे टाकल्यानंतर मग गरम मसाला आणि किचन किंग मसाला आठवणीने टाकायचा, किचन किंग मसाला. ह्याच्यामुळे ही भाजी खूप छान लागते आणि हॉटेलसारखी चवीची लागते. आता हे सगळे मसाले परतून झाले की मग 1 चमचा कसुरी मेथी टाकायची. आता हे जे भाजीचं प्रमाण आहे हे 4 लोकांसाठीचं मी सांगते. आता हे सगळे मसाले परतून झाले, वाटणंही छान परतून झालं की त्यानंतर याच्यात टाकायचे आपल्याला मटार. मी इथे मटार सुरुवातीलाच थोडेसे शिजवून घेतले मीठ टाकून. शिजवलेले मटार टाकले. त्यानंतर थोडं पाणी टाकलं, किती आपल्याला घट्ट किंवा पातळ ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने, आणि हे एकजीव केलं. आता याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आणि त्यानंतर हाय फ्लेमवरतीच 1 उकळी येऊ द्यायची. हाय फ्लेमवरती किंवा मग मध्यम गॅसवरती, वेळ जसा असेल त्या अंदाजाने. आता याला उकळी आली की मग याच्यात टाकायचं 2 चमचे बटर. बटर नसेल तर आपल्याकडे साय असते, साय फेटून टाकली तरी चालेल. तुमच्याकडे क्रीम अवेलेबल असेल तुम्ही ते सुद्धा इथे टाकू शकतात.
आता बटर टाकल्यानंतर ह्याला चांगलं उकळू द्यायचं आणि उकळल्यानंतर मग ह्याच्यात पनीर टाकायचं. पनीर टाकल्यानंतर मी चांगलं एकजीव केलं. आता झाकण ठेवून ही भाजी फक्त 2 मिनटं शिजवून घेणार आहे, म्हणजे ही मटर पनीर मस्त छानपैकी तयार होईल. सगळ्यात आधी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि पाव चमचा हिंग टाकून घेतलं. आता याच्यात पाव चमचा हळद टाकली आणि त्यानंतर हे सगळं एकजीव केलं. त्यानंतर याच्यात मोड आलेली मटकी टाकायची. मटकी टाकल्यानंतर हाय फ्लेमवरच 5 मिनटं ही मटकी चांगली परतून घेतली. त्यानंतर ह्याच्यात चवीपुरता मीठ टाकलं. थोडंसंच मीठ सुरुवातीला टाकायचं, कारण भाजी बनवताना आपण पुन्हा मिठाचा वापर करणार आहोत. आता हे सगळं परतून झालं की याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. ही मटकी शिजेल इतपत आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे. तर इथे मी साधारण 1 ग्लास पाणी किंवा मग मटकी बुडेल इतपत पाणी टाकून घेतलं. आता हाय फ्लेमवरच ही मटकी मी 5 मिनटं शिजवून घेणार आहे. ही मटकी आपल्याला खूप जास्त शिजवायची नाही आहे, थोडीशी कच्ची राहील इथपर्यंत शिजवायची, कारण पुन्हा ही भाजी बनवताना अजून शिजणार आहे. तर हे पहा, हे सगळं एकजीव केलं. त्यानंतर यावरती झाकण ठेवलं आणि आता ही मटकी हाय फ्लेमवरतीच मी 5 मिनटं शिजवून घेतली आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढलं. मटकीतलं पाणीसुद्धा आटलेलं आहे आणि मटकी आता जवळपास 70 ते 80% शिजलेली आहे. आता हे पुन्हा एकजीव करायचं आणि गॅस बंद करायचा. आता मटकी शिजत होती तोपर्यंत सुद्धा तुम्ही वाटण बनवून घेऊ शकतात, किंवा मग आता मी इथे पुढे तुम्हाला वाटण्याची प्रोसिजर दाखवणारच आहे. तर वाटण बनवण्यासाठी इथे मी लोखंडी तवा घेतला आहे. तवा गरम झाला त्यानंतर त्यात 2 छोटे चमचे तेल टाकलं. आता याच्यात साधारण पाववाटी भरेल एवढे सुके खोबऱ्याचे काप टाकायचे. हे काप चांगले परतून घ्यायचे. तेलात हे काप परतून घेतल्यामुळे छान खरपूस असे होतात. हे अजिबात करपू द्यायचे नाही आहेत, फक्त याचा थोडासा रंग बदलेल म्हणजे सोनेरी रंगावरती येतील इथपर्यंत परतून घ्यायचे. तर हे पहा, इथे सुकं खोबरं आपलं परतून झालं आहे. आता हे आपण बाजूला काढून घेऊ. त्यानंतर ह्याच तव्यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेत. कांदा टाकल्यानंतर हाय फ्लेमवरतीच हा कांदा थोडासा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून घेतला. कांदा भाजून झाला की कांदासुद्धा आपण बाजूला काढून घेऊ. आता हे सगळे जिन्नस आपल्याला थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतरच मिक्सरमधनं याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. आता वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर घेतली. त्यानंतर त्याच्यात एक छोटा टोमॅटो मोठ्या फोडींमध्ये चिरून टाकून घेतला. आता त्याच्यात 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला. त्यानंतर आपण जे कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते ह्याच्यात टाकायचं. आता मिक्सरमधनं थोडंसं पाणी टाकून याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची. हे पहा, तुम्ही बघू शकतायत आपली इथे वाटण तयार झालंय. आता भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं. तेल गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरं टाकायचंय. जिरं चांगलं तडतडलं की त्यातच 5-6 कढीपत्त्याची पानं टाकली. त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते ह्या तेलात टाकायचं. आता हे वाटण तेलात चांगलं परतून घ्यायचं. या वाटणाला छान तेल सुटेल आणि याचा रंग बदलेल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे पहा, तुम्ही बघू शकतायत वाटण इथे छान परतून झालं आहे. वाटणाला आता तेलसुद्धा सुटले आणि त्याचा रंगसुद्धा बदलला आहे. आता ह्या स्टेजला याच्यात काही मसाले टाकायचे, ज्यात अर्धा चमचा मी हळद टाकली आहे. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट किंवा तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो. 1 चमचा धणे पावडर टाकलं आणि 1 चमचा याच्यात गरम मसाला टाकला. गरम मसाल्याऐवजी तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल, मटन मसाला असेल, तो सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकतात. आता हे पुन्हा छान परतून घेऊ. आता ह्यावेळी हे खूप जास्त परतायची गरज नाही आहे. 1 मिनिटभर हे सगळं परतून घेतलं. आता याच्यात शिजून घेतलेली मटकी टाकायची. मटकी टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं परतून घ्यायचं. हाय फ्लेमवरच आता हे मी छान परतून घेतलं आहे. हे पहा, मटकी मसाल्यामध्ये छान व्यवस्थित एकजीव झाली की याच्यात आपल्याला आता पाणी टाकायचं आहे. आता इथे पाणी टाकताना हे गरमच पाणी वापरायचं. थंड पाणी वापरलं तर भाजीची चवही बिघडते आणि त्याला छान तरीसुद्धा येत नाही. तर त्यामुळे मी इथे गरम पाणी टाकून घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं वाटण शिल्लक होतं, त्यातच गरम पाणी ॲड केलं आणि ते मी आता ह्या भाजीत टाकून घेतलं. आपल्याला किती आमटी किंवा रस्सा हवा आहे त्या अंदाजाने गरम पाण्याचा वापर करू शकतो. चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं. आता मध्यम गॅसवरती ही जी भाजी आहे ही आपल्याला 5 ते 7 मिनटं उकळून घ्यायची आहे. ऑलरेडी आपण मटकी थोडी शिजवून घेतली होती, त्यामुळे भाजी शिजायला वेळ लागणार नाही. 5-7 मिनटं मध्यम गॅसवरती भाजी उकळून घेतली. आता भाजीला तरीसुद्धा खूप छान सुटलेली आहे. मटकीसुद्धा व्यवस्थित शिजली आणि आपली ही मटकीची झणझणीत चमचमीत अशी भाजी इथे तयार झाली आहे. तर मग ही भाजी तुम्ही जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. इथे मी एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलंय. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यात मोहरी टाकून घ्यायची आणि मोहरी छान व्यवस्थित तडतडू द्यायची.
मोहरी तेलात छान तडतडली की मग याच्यात जिरं टाकायचं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेला आपल्याला कांदा टाकायचा आहे. तर इथे मी 2 मोठे कांदे अगदी बारीक असे चिरून घेतले होते. हे कांदे आपल्याला ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचे. जोपर्यंत हे कांदे गोल्डन ब्राऊन रंगावर येत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे. कांदे परतत असताना त्यात थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लवकर परतला जातो. अशा पद्धतीने कांदा इथे छान गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून झालाय. आता याच्यात मी थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे. पुन्हा हे छान एकजीव करून घेतलेलं आहे. आता याच्यात टाकायचा आहे टोमॅटो. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून इथे टाकून घेतले. टोमॅटो जर तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही त्याची क्वांटिटी इथे कमी सुद्धा करू शकता. आता हा टोमॅटो पूर्णपणे शिजेल इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकताय टोमॅटो अगदी छान शिजलेला आहे. आता याच्यात आपल्याला मसाले टाकून घ्यायचे. तर अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली आहे, 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय, अर्धा चमचा मी इथे गरम मसाला टाकून घेतलाय आणि 1 चमचा धने पावडर टाकून घेतली. तुम्हाला आवडत असेल तर इथे या मसाल्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. कोथिंबीर आपल्याला याच्यात थोडीशी टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. आता याच्यात मी अर्धी वाटी शेव टाकून घेतली आहे आणि शेव टाकून हे सगळं छान परतून घेते. बाकीची शेव आपल्याला शिल्लक ठेवायची, ते आपण नंतर टाकणार आहोत. आता हे परतून झालं की मग याच्यात गरम पाणी टाकायचं आहे. आवश्यकतेनुसार गरम पाणी आपण टाकू शकतो, आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने. आता इथे गरम पाणी टाकून झालेलं आहे. चवीपुरतं याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही जी भाजी आहे ती छान उकळू द्यायची आहे. आता आपली ही शेवभाजी इथे तयार झालेली आहे. आपण जी शेव शिल्लक ठेवली होती ती आपण इथे नंतर टाकू शकतो.